हमीभाव केंद्रांना मुदतवाढ देऊन मका खरेदी करण्यासाठी 31 मार्च हा दिवस अखेरचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला होता. परंतु शासनाने मका खरेदी करण्यासाठी दिलेले उद्दिष्ट दिलेल्या कालावधीत पूर्ण होत नाही. अजूनही नोंदणी केलेल्या 70% शेतकऱ्यांच्या घरात मका अशीच पडून असल्याचं चित्र आहे. शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टांपैकी केवळ 30% शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली आहे. खासगी बाजारामध्ये मका पिकाला अतिशय कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल शासकीय हमीभाव केंद्रांकडे पाहायला मिळतोय. मात्र आता मुदत आणि उद्दिष्ट संपल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक कोंडीत अडकला आहे. त्यामुळे शासनाने बुलढाणा जिल्ह्यातील मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नमस्कार, मी धाड सर्कलचा शेतकरी. आता नाफेड चालू असल्यामुळे धाड सेंटरला 809 शेतकऱ्याच्या नोंदण्या झालेल्या आहे. तरी सुद्धा 809 शेतकरी म्हणजे म्हटल्यावर 39,000 क्विंटल एवढ्या शेतकऱ्याच्या नोंदण्या झालेल्या आहे. त्यामध्ये फक्त 12,253 क्विंटल आतापर्यंत खरेदी झालेली आहे, मका खरेदी झालेली आहे. बाकी शेतकरी वंचित राहू नये म्हणून शासनाला नम्र विनंती आहे माझी की बुवा अजून उद्दिष्टे वाढवून देण्यात यावे मक्काचे आणि त्या मुदत वाढवून देण्यात यावी, ही शासनाला माझी नम्र विनंती. नमस्कार, मी नंदकिशोर त्र्यंबकेश्वर, गोदाम व्यवस्थापक सहाय्यक, तहसील कार्यालय बुलढाणा. हमी भाव मका खरेदी केंद्राच्या मंजुरीनुसार मान्य जिल्ह्याच्या आदेशानुसार आमच्याकडे 30,000 क्विंटल मका खरेदीची नोंदणी झालेली होती. त्यापैकी आज 21,690 आतापर्यंत खरेदी झालेली आहे. उर्वरित खरेदी आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. परंतु आज शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी उशीर जरी झाला तरी कोणताही कास्तकार नोंदणी झालेला व टार्गेट असलेला वंचित राहणार नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. शांततेने सर्व खरेदी सुरू आहे. शासनाला विनंती आहे की उर्वरित शेतकरी जे राहिलेले आहेत, ज्यांनी नोंदणी केलेली आहे, त्यांचा माल सुद्धा या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी व टार्गेट सुद्धा वाढवून देण्यात यावं, अशी माझी गोदाम व्यवस्थापक सहाय्यक म्हणून नम्र विनंती आहे.